नमस्कार मित्रांनो, आपण यूट्यूबवरती अनेक आरोग्याच्यासाठी जे बनवलेले व्हिडिओ बघतो आणि संभ्रम अवस्थेत पडतो की खरं की खोटं. आणि मग आपण विचार करायला लागतो आणि कदाचित आपल्याला मग थोडंसं त्रासदायक वाटू लागतं. तसं पाहिलं तर हसू, पहिल्यांदा तुम्ही व्हिडिओ बघताय ना, थोडंसं हसा. हसू हे रोगावरचं पहिलं औषध आहे आणि मग बाकीची सगळी जीवनशैली. आता आपण एक मध्ये व्हिडिओ मी बघितला होता, हार्ट अटॅक का येतो. तर त्यांनी 4-2 कारणं सांगितलेली होती की ह्याच कारणामुळं अटॅक येतो. तर मी त्यांना कमेंटमध्ये सांगितलं होतं की माझ्याकडं जे काही नॉलेज आहे ते, तर मला त्यावेळेला माझ्या कमेंटलासुद्धा खूप लोकांनी लाईक केलं की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. म्हणून आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी थोडक्यात बनवते. अटॅक येण्याची कारणं खूप असतात. आपल्याला वाटतं ह्या एकाच कारणामुळं अटॅक येतो, असं अजिबात नाही. सुरुवातीचं आपला आहार कसा आहे, आपली झोप कशी आहे यावरती बरंच अवलंबून राहतं. त्यानंतर जेनेटिक्स म्हणजे अनुवंशिकतेचे काही असू शकतं त्याच्या पाठीमागं. आपल्याला एखादा मेंदूचा विकार असेल, किडनीचा विकार असेल किंवा आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्यामुळं आपलं बी पी थोडंसं बॅलन्स होऊ शकतं आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला अटॅक येऊ शकतो. आणि त्यानंतर मग आहारामध्ये आपण बघतो की मेदयुक्त पदार्थ हे बाकी नॉनव्हेज वगैरे जास्त प्रमाणात जर खाण्यात आलं तर त्याचा पण साईड इफेक्ट होतो आणि आपल्याला अटॅक येण्याची शक्यता असते. अटॅक म्हणजे नक्की काय, तर रक्तामध्ये आपल्या ब्लडमध्ये एखादी गुठली तयार होते आणि ती हृदय हे एक आपलं मशीन आहे रक्त शुद्ध करण्याचं. आणि मग तिथं गेल्यानंतर ती अडकते. मोठी असल्यामुळे तिला बाहेर पडता येत नाही फिल्टर होताना. आणि मग नॉर्मल पद्धतीनं छोटी असेल तर दरदरून घाम फुटणं, छातीमध्ये दुखणं असं होतं आणि कळ येते छातीमध्ये. आणि कधीकधी आपलं शरीरच त्याला साथ देतं आणि ती छोटीशी गाठ निघून जाऊ शकते. पण कधीकधी ती गुठळी बाहेर पडलीच नाही तर मग आपलं रामनाम सत्य होऊ शकतं. मग ज्यावेळेला अटॅक आल्यानंतर आपली एक येऊन गेला, 2 झाले, 3 झाले अशी माणसं म्हणतात. म्हणजे तीच गुठळी कालांतरानं परत फिरून येत असते. मग डॉक्टरांच्याकडे आपण जातो त्यावेळेला मग डॉक्टर आपल्याला ECG वगैरे घेतात आपला आणि मग आपलं ते ब्लड पातळ होण्यासाठी वगैरे किंवा ती गाठ विरघळून जाण्यासाठी असं बरीच औषधं आपल्याला देतात आणि त्यातून आपण सही सलामत सुटतो. किंवा त्यांचे स्टेजेसनं त्यांचं नॉलेज खूप असतं डॉक्टरांचं, त्या पद्धतीनं ते सगळं हँडल करतात. हे झालं त्यांची उपचार पद्धती. त्यांच्यामध्ये आपल्याला काही त्यांच्या पद्धतीनं ते करत असतात. मग तरीसुद्धा आपण सारखं भीतीच्या छायेखाली असतो की मला अटॅक येईल का नाही, किंवा मी हे करतोय, मी हे खातोय, मग मला नक्कीच अटॅक येणार. तर असं तुम्ही घाबरून जाऊच नका. अटॅक असे येत नाहीत, त्याची वेगवेगळी कारणं असतात. पण आपल्या पहिली गोष्ट, आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये ऑइली पदार्थ किंवा मेदयुक्त पदार्थ घ्यायचे नसतात, जेणेकरून अशा त्रासदायक गोष्टी ब्लडमध्ये निर्माण होऊ शकतील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फिरणं हे यावरचं खूप चांगलं आणि सगळ्यात महत्त्वाचं आसन आहे. आपण ज्यावेळेला फिरतो त्यावेळेला आपलं रक्ताभिसरण पायापासून केसापर्यंत सगळ्या गोष्टी हलत असतात किंवा सगळं रक्ताभिसरण व्यवस्थितपणाने चालू असतं. छोट्या छोट्या गाठी तयार व्हायला सुरुवात झाली असेल तर त्या नॅचरल पद्धतीनं विरघळून जातात. आणि आपलं शरीर हे असं आहे की ते पटकन अशा गोष्टींना, कुठलीही गोष्ट असू दे, एका पोटात काही विषारी पदार्थ गेला तर उलटी जशी येते त्या पद्धतीनं ती गाठ तयार व्हायला लागली तर ते शरीर लगेच ते फिल्टर करणं किंवा त्याची काळजी घेत असतं. पण तुम्ही अधिकच त्याच्यावरती असं काही रचत गेला तर मग ते आवाक्याच्या पलीकडं जातं आणि मग थोडासा त्रास आपल्याला होतो. तर मला या व्हिडिओतून एवढंच सांगायचं आहे की तुम्ही आपण घाबरून जातो कुठले तरी व्हिडिओ बघून आणि मग आपल्याला झोप लागत नाही
आणि न झोप लागल्यामुळं आपलं BP कमी जास्त होतं. त्यामुळं सुद्धा अटॅक येण्याची शक्यता असते. हे अटॅक म्हणजे जास्तीत जास्त दिवस आपण जर झोपलोच नाही तर आपलं BP नक्की ठराविक वयानंतर मग अगदी वाढायला सुरुवात होते. यानंतर आपल्याला कुठला पक्षवाताचा त्रास असेल किंवा बाकी कुठल्याही काय असेल तर आपण काळजी जर घेतली आपली व्यवस्थितपणानं तर आपण त्यापासून नक्की वाचू शकतो किंवा त्या गोष्टीला आपण सामोरं जाऊ शकतो. शेवटी शरीर आहे, मशीन आहे, पण आपला मेंदू हा कंट्रोल आहे. त्याच्यावरती आपल्या मेंदूचं कंट्रोल नक्की पाहिजे. आपण 4 दिवस जास्त जगू शकतो आणि राहू शकतो. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. हॅव अ गुड डे. थँक्यू.